नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत सातेरी महादेव मंदिर या ठिकाणी. हे मंदिर जवळजवळ 12व्या शतकातील असून हे एक प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी गणपती मंदिर आणि पार्वती मंदिर देखील आहे. हे ठिकाण उंचीवर आहे. या ठिकाणचे वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य जर आपण पाहिले तर आपले मन नक्कीच प्रसन्न होईल. आपण या ठिकाणी जरूर अवश्य भेट द्या. या ठिकाणी दर सोमवारी महाप्रसाद असतो. तसेच वर्षातून एकदा दर महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आजचा जो आपला हा ब्लॉग आहे हा बाईक रॅलीच्या माध्यमातून आहे. ही एक ग्रुप राईड आहे आणि ही माझी पहिलीच राईड आहे. ही आयोजित केली आहे कोल्हापूरमधील एक जिम सेंटर आहे जुना वाशीनाका येथे. रगेडेम जिम सेंटर, पूनम वेलनेस अँड फिटनेस सेंटर म्हणून आहे. यांनी ही बाईक रॅली आयोजित केली आहे. सातेरी हे ठिकाण कोल्हापूर पासून 27 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. आपण जुना वाशीनाका, रंकाळा, फुलेवाडी रिंग रोड, बालिंगा मार्गे, कोगे मार्गे, आमशी, सातेरी असा आपण हा आज प्रवास करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप काही पाहायला मिळणार आहे. आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद होईल. हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ही रॅली सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. 27 किलोमीटर अंतर असल्यामुळे आपल्याला एक अर्धा पाऊण तास या ठिकाणी जाण्यासाठी लागणार आहे. तर मग राईडला आपण सुरुवात करत आहोत आणि जाता जाता आपण गप्पा मारत बाकीच्या गोष्टी पाहणार आहोत. तर मग चला निघूया. नमस्कार कोल्हापूर, गुड मॉर्निंग. आजची आपली राईड स्पेशल आहे. आज मी एका नव्या ग्रुपमध्ये जॉईन झालो आहे. आपला रंकाळ्याजवळचा जुना वाशीनाका आहे. या ठिकाणी पूनम वेलनेस अँड फिटनेस सेंटर म्हणून आहे. रगेडियन जिम सेंटर आहे. या जिमची आज राईड आहे कोल्हापूर ते सातेरी. तर खूप मजा येणार आहे या राईडला. आपण समोर माझ्या बाईक्स बघू शकता. वेगवेगळ्या मॉडेल्सच्या बाईक्स आहेत. खूप एन्जॉयमेंट आहे. मी असा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच अशा राईडला मी जॉईन करत आहे आणि मला खूप आनंद होत आहे या राईडमध्ये. कोल्हापूर ते सातेरी अंदाजे 27 किलोमीटर इतके अंतर आहे. 1 तास लागणार आहे आपल्या जागा आणि खूप चांगल्या पद्धतीचा हा मार्ग आहे. आपण पाहू शकता माझ्या समोर राईडसाठी सर्व निघालेले आहेत.
जो हा रूट आहे हा रंकाळ्याजवळून गगनबावडा मार्ग आहे हा. या मार्गे आपण जाणार आहोत. माझ्यासमोर आहे ती BMW बाईक आहे. काही जणांच्या मॉडिफाय केलेल्या बाईक्स आहेत. आपण पाहू शकता हेल्मेटच्या पाठीमागे असं लाईट्स ची आताच नवीन सुधारणा झालेली आहे. अशा पद्धतीनं आपण हेल्मेटमध्ये लाईट माउंट करून सेफ राईड करू शकतो. बऱ्याच दिवसापासून मी असा कोणता तरी ग्रुप जॉईन करण्याचं मनामध्ये इच्छा होती माझ्या. ती आज इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. ही माझी पहिली ग्रुप राईड आहे. आपण आता चाललो आहोत तो फुलेवाडी रिंग रोड आहे. समोर जी गाडी आहे ती हिमालयन 450 पाठीमागे त्याच्यात टॉप बॉक्स लावलेला आहे. हिमालयन 450 घेण्याची माझी खूप इच्छा आहे. यामध्ये सध्या नवीन मॉडेल आलेलं आहे माना ब्लॅक म्हणून. ही घ्यायची माझी इच्छा आहे. आजची राईड सकाळी ठीक 6 वाजता आयोजित केलेली होती रोमेश सर यांनी. काही लोकांनी लवकर वेळेत येऊन चांगला प्रतिसाद दिलेला आहे. साधारणतः आपल्या ग्रुपमध्ये एकूण 60 ते 70 बाईक्स आहेत. मला असं समजलं की या जिमचं इव्हेंट्स जे आहेत असे वर्षातून वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात. वर्षातून एकदा बाईक राईड, फुटबॉलच्या स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा अशा पद्धतीचे आयोजन यांच्या जिममार्फत केले जाते. हे फार प्रोत्साहनपर आहे. असे इव्हेंट्स कोल्हापुरात झाले पाहिजेत. अशा राईडमध्ये भाग घेतल्यामुळे एक आपल्याला फायदा होतो, तो म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स बघायला मिळतात. त्याच पद्धतीने बाईक राईडसाठी काय काय आवश्यक आहे, म्हणजे रायडिंग गिअर्ससुद्धा असणे आपल्याजवळ आवश्यक आहे आपल्या सेफ्टीसाठी.
आजूबाजूच आपण शेती पाहू शकता. आपण विलेजमधून चाललो आहोत बालिंगा मार्गे. आपला ग्रुप सगळा पुढं समोर आपल्याला दिसत आहे. सगळे रायडिंग करण्यासाठी खूप एक्साइटेड आहेत. आपण पोहोचलो आहोत पोगे या ठिकाणी. आपल्याला सकाळचे ठीक 7:30 वाजलेले आहेत. आपल्याला कोल्हापूरमधून निघून जवळपास एक अर्धा तास झालेला आहे. 7.5 किलोमीटर आपले रीडिंग झालेलं आहे. महाशिवरात्रीपासून थंडी कमी होते. तसं आता कोल्हापूरमध्ये उन्हाळा जाणवू लागलेला आहे. पण कोल्हापूरपेक्षा खेड्यातील येथील हवामान तरी 5 डिग्री सेल्सिअस कमी आहे. सकाळची थोडी थंडी आहे. धोक्याचे वातावरण आहे. टीमचे नेतृत्व काही लीडर समोर करत आहेत, काही मध्य ठिकाणी आहेत, काही शेवटी आहेत, जेणेकरून कोणाशी कसल्या प्रकारची अडचण येणार नाही. राईड आपली सुरक्षित व्हावी या दृष्टीनं सर्वांची काळजी घेण्यासाठी टीम मॅनेजमेंटने चांगली काळजी घेतलेली आहे. आपली जी राईड आहे ही राईड कॉन्स्टंट एका स्पीडने करावी अशी सर्वांना विनंती केलेली आहे टीम मॅनेजरने. त्या पद्धतीने सर्वजण व्यवस्थित राईड करत आहेत. आपण पाहू शकता रिव्हरचे सकाळचे वातावरण. हा पहिला ब्रिज लागलेला आहे आपल्याला. पहिली रिव्हर आपण आता क्रॉस केलेली आहे. सकाळचे धोक्याचे वातावरण आहे. सकाळ सकाळी राईड केलेल्याचा फायदा हा आहे की वातावरण थंड असते आणि उन्हाळा सुरू झाल्यामुळे उन्हाचं भर राईड करणे फार त्रासदायक होऊ शकतं. डिहायड्रेशन होऊ शकतं. घाट सेक्शन आपण पाहू शकता. तसं कोल्हापूरपासून आत्तापर्यंत रोड बराच आहे. विलेज असून देखील या ठिकाणचा रोड तसा बरा आहे. आपण पाहू शकता आपले रायडर्स पुढे जात आहेत.
आपण पाहू शकता समोर चढ आहे. मला खूपच आनंद होत आहे अशा राईड करून. आजपर्यंत कधीच अशा राईडला मी गेलेलो नाही. आपलं वय जरी आत्ता जास्त असलं तरी असे इव्हेंट्स करायला आपण काही हरकत नाही. अशा राईड करण्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा नाही आहे. आपण कधीही सुरू करू शकता. असे रायडर्सचे यूट्यूबवर व्हिडिओ पाहूनच मला मोटो ब्लॉगिंग करण्याची इच्छा मनामध्ये झाली. घाट सेक्शन अजून सुरू आहे. साधारणतः आता आपलं अंतर 21 किलोमीटर इतके अंतर झाले आहे. आपण पाहू शकता किती उंचीवर आपण आलो आहोत. आपल्या या आजच्या राईडमध्ये महिलांचा देखील उत्स्फूर्तपणे सहभाग आहे. महिला देखील अशा राईड्स करण्यासाठी आता आघाडीवर आहेत. यू टर्न आहे. थोड्याच वेळामध्ये आपले रायडर्स सर्व
सातेरी या ठिकाणी पोहोचणार आहे. सातेरी या ठिकाणी महादेवाचे मंदिर तसेच आजूबाजूचा परिसर आपण पाहणार आहोत. सकाळ सकाळी वातावरण खूप फ्रेश आहे. व्हिडिओ क्वालिटी कशी येते आपण मला नक्की जरूर मला कमेंट करा. आपण पाहू शकता डोंगरावरती आपल्याला मंदिर दिसत आहे. पूर्ण डोंगर माथा आहे. आपण पाहू शकता वरती डोंगरावरती मंदिर दिसत आहे. थोड्याच दिवसामध्ये माझं प्रयाग चिखली यावरती मी मोटो ब्लॉग केलेला आहे. छोटी राईड आहे. प्रयाग चिखली येथील दत्त मंदिर तसेच भोवतालचा परिसर येथील पुरातन मंदिरे याविषयी मी हा ब्लॉग केलेला आहे. आपण हा ब्लॉग नक्की जरूर बघा आणि मला कमेंट करून कळवा. काही दिवसापूर्वीच मी सेकंड राईड कुठली करायची याबाबत विचार करत होतो. तर माझा प्लॅन असा होता की फॅमिलीसहित आपण सातेरी या ठिकाणी महाशिवरात्रीला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जायचे. पण योग तसा घडून आला नाही. महाशिवरात्रीला मला येता आलं नाही. पण महादेवाची इच्छा बघा, या राईडच्या माध्यमातून म्हणजे त्याचं असं झालं की माझा मुलगा शिवतेज यांनी या जिममध्ये कालच ॲडमिशन केलं आहे आणि या जिममधील ॲडमिशन केल्यावर त्याला समजलं की अशी राईड आहे. तर मला माझ्या मुलग्याने सुचवले की पप्पा बघा तुम्हाला राईड करायची इच्छा आहे तर तुम्ही जात असाल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्या पद्धतीनं मी रोमेश सर यांना काल संध्याकाळी कॉन्टॅक्ट केला. रोमेश सर यांनी चांगल्या पद्धतीने मला मार्गदर्शन केले आणि या राईडसाठी आमंत्रित केले. मी रोमेश सरांचे धन्यवाद मानतो. या राईडमध्ये मला भाग घेण्यास त्यांनी संधी दिली. आपण थोड्या वेळातच पोहोचत आहोत. व्ह्यू किती सुंदर आहे बघा. घनदाट झाडी आणि त्यामधून आपले निघालेले रायडर्स. घाट माथ्यावरती टर्न खूप आहेत पण हे टर्न घेण्यासाठी खूप रायडर्सना इच्छा असते अशा ठिकाणी येण्याची. हायवे जो आपला असतो तो स्ट्रेट असतो. स्ट्रेट हायवेला गाडी चालवणे तितके आनंददायक वाटत नाही जितके या घाटमाथ्यावरती टर्न घेण्याचा आनंद होतो.
पाहू शकता आपण खूप उंचीवर आलो आहोत. वरती आपण पाहू शकता आपले रायडर्स वरती डोंगर माथ्यावरती पोहोचत आहेत. डोंगर कट करून रस्ता बनवलेला आहे. शंभू महादेव मंदिर शून्य. व्ह्यू खूप सुंदर येत आहे, आपण पाहू शकता. आपण आता आपल्या फायनली डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत. सर्व रायडर्स आपले या ठिकाणी जमा होत आहेत. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय शिवराय. सातेरी महादेव मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले एक पवित्र स्थान. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये वसलेले सातेरी महादेव मंदिर हे श्रद्धा, निसर्ग सौंदर्य आणि इतिहास यांचा सुंदर संगम आहे. उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर भक्तांना केवळ आध्यात्मिक शांतीच देत नाही, तर त्याचबरोबर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा अनुभव देखील देते. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे सातेरी महादेव मंदिर उंच ठिकाणी असल्यामुळे येथे पोहोचण्यासाठी थोडी चढाई करावी लागते. या प्रवासात आजूबाजूला दिसणारी हिरवळ, पक्ष्यांचे किलबिल आणि थंड वाऱ्याची झुळूक मनाला प्रसन्न करते. मंदिराच्या परिसरातून दिसणारा निसर्गरम्य नजारा मन मोहून टाकतो. या मंदिराचा इतिहास प्राचीन काळाशी जोडलेला आहे. स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर अनेक वर्षापूर्वी बांधले गेलेले असून येथे भगवान शिव आणि देवी सातेरी यांची पूजा केली जाते. सातेरी देवी ही स्थानिक लोकांची कुलदेवता मानली जाते. त्यामुळे या ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. महाशिवरात्री आणि इतर सणांच्या वेळी येथे मोठी जत्रा भरते, जिथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात. मंदिराभोवती दाट जंगल, उंच डोंगर आहेत. पावसाळ्यात हा परिसर अधिकच नटतो. धबधबे, धुके आणि हिरवळ यामुळे संपूर्ण वातावरण स्वर्गीय वाटते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथे दिसणारे दृश्य विशेष आकर्षण असते. सातेरी महादेव मंदिरात गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात बसून केलेली प्रार्थना आत्म्याला समाधान देते. भक्तांसाठी हे ठिकाण केवळ धार्मिकच नाही, तर आत्मिक विश्रांतीचे देखील ठिकाण आहे. येथील घाट रस्ते आणि डोंगर पाहून मन मोहित केल्यासारखे होते. या ठिकाणी येताना आपण घाट रस्ता देखील पाहिला आहे आणि जाताना ऑफरोडचा अनुभव देखील आपण घेणार आहोत. या ठिकाणी मंदिराची शांतता आणि निसर्ग अगदी मनाला प्रसन्न करणार आहे. सातेरीला ट्रेक आणि राईड यांचा सुंदर संगम होऊ शकतो. सातेरी महादेव मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग
यांचा संगम असलेले एक अद्भुत ठिकाण आहे. एकदा येथे भेट दिली की मन पुन्हा पुन्हा या ठिकाणी येण्याची इच्छा व्यक्त करते. तर आपण देखील जरूर या ठिकाणाला अवश्य भेट द्या. रीडिंग पाहू शकता आपण 26 किलोमीटर आहे. आपण आलेल्या मार्गे न जाता दुसऱ्या मार्गे आता कोल्हापूरला आपण जाणार आहोत रिटर्न. आपण पाहू शकतो उतार खूप आहे. मध्यंतरी आपण सगळे ब्रेक घेणार आहोत, नाश्ता करणार आहोत आणि पुन्हा राईडला सुरुवात करणार आहोत. आजची ही माझी पहिली राईड आहे. ही माझ्या स्मरणात कायम राहील, आठवण म्हणून. असेच नवीन नवीन इव्हेंटमध्ये मी जॉईन होण्याचा प्रयत्न करेन. आजचा जो आपला प्रवास मी ज्या बाईकवर करत आहे ती आहे माझी रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 एमराल्ड ग्रीन टॉप मॉडेल. आपण समोरून आलो होतो. आपण राईट मार्गे बहुतेक जाणार आहोत. रायडर्स चर्चा करत आहेत कोणत्या मार्गे जायचं. बहुतेक काही रायडर्स आपले पाठीमागे राहिले आहेत, त्यासाठी सगळे थांबले आहेत. लेफ्ट मार्गे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वांनी. ठीक आहे, काही हरकत नाही.
रायडर्सपैकी काही रायडर्स देखील व्हिडिओ शूटिंग करत आहेत. अरे एक्स प्लस मॉडेल. केकतवाडी. हां, इथून आपण राईट मार्गे आलो होतो. आता सुरू होते आपली रफ राईड. थोडा रफ रोड आहे हा. अशा पद्धतीने ऑफ रोडिंग करण्यासाठी ॲडव्हेंचर बाईक्स खूप महत्त्वाचे आहेत. ॲडव्हेंचर बाईक्सना हाईट खूप असते, तसेच सस्पेन्शन चांगल्या पद्धतीचे असते. आपण आता जो निघालो आहोत हा ऑफ रोड आहे. ऑफ रोडची मजा आपण घेत आहोत. आजूबाजूला आपण झाडी पाहू शकता.
अशा पद्धतीने ऑफ रोडिंगला जर उतार असेल तर गाडी ब्रेकवरती जास्त कंट्रोल न करता गिअर आणि ब्रेक दोन्हीवरती कंट्रोल करावी, जेणेकरून गाडी स्लिप होणार नाही. आपण पाहू शकता आपला ग्रुप खाली थांबलेला आहे. थोडा रस्ता स्लिपरी आहे, हळूहळू आपण जात आहोत. मी अशा पद्धतीने पहिल्यांदाच ऑफ रोडिंग करत आहे. आपण पाहू शकता आपला ग्रुप समोर थांबलेला आहे रायडर्स. फायनली आपला नाश्ता पाणी झालेला आहे. सँडविच आणि फ्रुटी मॅनेजमेंट टीमनं आपल्याला दिलेले आहे, त्याबद्दल मॅनेजमेंट टीमचे धन्यवाद. नाही समोरचा आपण व्ह्यू पाहू शकतो, किती सुंदर व्ह्यू आहे. खाली आपले रायडर्स जात आहेत. घाट सेक्शन आहे. जबरदस्त उतार आहे. आजची ही रायडिंग ट्रिप रेगेडियम फिटनेस सेंटर यांच्यामार्फत घेण्यात आली. खूप छान उपक्रम आहे आजचा. असेच नवीन नवीन उपक्रम होत राहू देत. ऑफ रोडिंग आहे. आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण नक्की अवश्य पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आपले रायडर्स थोडे पुढे गेले आहेत. काही रायडर्स अजून येणे बाकी आहेत. खाली छोटे व्हिलेज आहे, आपण पाहू शकता.
आपण आमशी मार्गे जाणार आहोत. समोर आपण व्ह्यू पाहू शकता. आपण दोन्ही साईडचा पूर्ण व्ह्यू पाहू शकता. किती सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप बघण्यासारखं असणार आहे. आणि थोडंसं ग्रुप डिवाईड झाला 2 रस्त्यांमध्ये. काही सांगरोमार्गे गेली, काही जण मारून मार्गे. आपण पाहू शकता ब्रिज आहे. आपण आता चाललो सांगरोमार्गे. फायनली आपण आता मेन रोडला लागलो आहोत.